नमस्कार, डीजी डायरेक्शन्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत संतवाणी जैसा वृक्ष नेणीचा स्वाध्याय. चला तर मग सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा. वृक्ष, संत. मान अपमान समान मानतात. संत निंदा स्तुती समान मानतात. प्रश्न क्रमांक 2. खालील तक्ता पूर्ण करा. वृक्ष, घटना, परिणाम. घटना, वंदन केले. परिणाम, त्यांचे सुख वृक्षांच्या मनात नसते. घाव घातले. परिणाम, घाव घालणाऱ्याला तोडू नका असे म्हणत नाहीत. प्रश्न क्रमांक 3. खालील विधानांपैकी सत्य विधान ओळखून लिहा. अ. संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते. आ. संतांना सन्मानाची अपेक्षा असते. ई. संत निंदा स्तुती समान मानत नाहीत. ई. संत सुख आणि दुःख समान मानत नाहीत. उत्तर आहे अ. संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते. प्रश्न क्रमांक 4. खालील शब्दांचे समान अर्थी शब्द लिहा. वृक्ष, झाड. सुख, आनंद. सम, समान. प्रश्न क्रमांक 5. काव्य सौंदर्य. अ. अथवा कोणी प्राणी येऊनी तोडिती तयान म्हणती छेदू नका. या काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा. वृक्षासाठी मान अपमान समान असतात. कोणी येऊन वृक्षावर घाव घातला किंवा त्याची पूजा केली, या दोन्ही घटना वृक्षासाठी समान आहेत. वृक्ष माणसाला मला तोडू नका असं म्हणत नाही. प्रश्न क्रमांक 5. काव्य सौंदर्य. आ. निंदा स्तुती सममानितीचे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. या काव्य पंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. जे संत निंदा आणि स्तुती समान मानतात त्यांचे मन कधीही विचलित होत नाही. संतांची कोणी निंदा करो किंवा प्रशंसा, संतांना दोन्ही समानच. त्यामुळे संतांचे मन नेहमीच धैर्यशील असते. प्रश्न क्रमांक 6. अभिव्यक्ती. प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेल्या वृक्षाच्या उपमे संदर्भातील तुमचे मत स्पष्ट करा. प्रस्तुत अभंगातून संत नामदेव यांनी संतांना दिलेली वृक्षाची उपमा ही अगदी समर्पक उपमा आहे. ज्याप्रमाणे वृक्षांना मान अपमान समान असतात, त्याचप्रमाणे संतांना स्तुती निंदा समान असतात. वृक्षाची कुणी पूजा केली तर वृक्षाला त्याचा आनंद वाटत नाही. तसेच वृक्षावर कुणी घाव घातला तरी वृक्षाला त्याचं दुःख वाटत नाही. तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एखाद्या अभंगाविषयीची माहिती लिहा. मला भेटी लागी जीवा हा अभंग आवडतो.
या अभंगात संत तुकाराम महाराजांना देवाच्या भेटीची फार आस लागली आहे. या अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात, पौर्णिमेचा चंद्र जसे चकोर पक्षाचे जीवन आहे, तशीच मला तुझ्या भेटीची आस लागली आहे. हे देवा, धावून ये आणि भेटीची भूक नाहीशी कर. उपक्रम. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत. आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी. कंथा कमंडलू देह उपचारा, जाणवितो वारा अवसरू. हरिकथा भोजन परवडी विस्तार, करोनी प्रकार सेऊ रुची. तुका म्हणे होय मनासी संवाद, आपुलाची वाद आपणासी. संत तुकाराम. भाषा सौंदर्य. खाली दिलेल्या कंसातील शब्दांना, क्रियापदांना ई व प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्याच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा. उदाहरणार्थ, आखणे, आखीव, आखीव कागद. रेखणे, कोरणे, ऐकणे, घोटणे, राखणे यांसारख्या इतर शब्दांचा शोध घ्या. रेखणे, रेखीव, रेखीव चेहरा. कोरणे, कोरीव, कोरीव काम. ऐकणे, ऐकीव, ऐकीव गोष्टी. घोटणे, घोटीव, घोटीव कागद. राखणे, राखीव, राखीव बाग. अलंकार. दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा ज्या घटकांमुळे वेगळी ठरते, त्यातील एक घटक म्हणजेच अलंकार. अलंकाराचे दोन प्रकार, शब्दालंकार आणि अर्थालंकार. शब्दाच्या विशिष्ट वापरामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा त्याला शब्दालंकार म्हणतात. अर्थाच्या चमत्कृतीमुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा त्याला अर्थालंकार म्हणतात. उपमेय. ज्या वस्तूला उपमा दिलेली असते तिला उपमेय म्हणतात. उपमान. ज्या वस्तूची उपमा दिलेली असते तिला उपमान म्हणतात. उदाहरणार्थ, नयन कमल हे उघडती हलके जागी हो जानकी. उपमेय जानकीचे नयन, उपमान कमळ. संतवाणी आ धरिला पंढरीचा चोर. आणि हो, डीजी डायरेक्शन्सला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा. प्रश्न क्रमांक 1.
खाली दिलेल्या शब्दांसाठी अभंगात आलेल्या उपमा लिहा. विठ्ठल, पंढरीचा चोर, हृदय, बंदीखाना. प्रश्न क्रमांक 2, जोड्या लावा. अ गट आणि ब गट इथे दिलेला आहे. तर विठ्ठलाला धरले, भक्तीच्या दोराने. विठ्ठल काकुलती आला, तू म्हणजे मीच या शब्दाने. विठ्ठलाच्या पायी घातली बेडी, शब्दरचनेच्या जुळणीने. प्रश्न क्रमांक 3, काव्य सौंदर्य. अ. सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुलती आला, या ओळीतील विचार स्पष्ट करा. सोहम शब्दाचा मारा विठ्ठलावर जनाबाईंनी केला, तेव्हा मात्र विठ्ठल काकुळतीला आला आणि त्यांना शरण गेला. जनाबाईंच्या मते प्रत्येकाच्या शरीरात परमेश्वराचे वास्तव्य असते. त्याला शरीराबाहेर शोधण्यापेक्षा स्वतःमध्येच शोधून हृदयात कोंडून ठेवावा. विठ्ठलाने कायम आपल्या हृदयात राहावं म्हणून सोहम शब्दाचा मारा जनाबाईंनी केला. प्रश्न क्रमांक 3, काव्य सौंदर्य. आ. जनी म्हणे बा विठ्ठला, जीवेन सोडी मी तुला, या ओळीतून व्यक्त झालेला संत जनाबाईंचा भाव स्पष्ट करा. जनाबाईंना विठ्ठलाने आपल्या हृदयात कायम सहवास करावा असं वाटत होतं, म्हणून जनाबाई विठ्ठलाशी लटके भांडण करतात. अभंगाच्या शेवटी म्हणतात की तू माझ्यात आणि मी तुझ्यात, सोहम व्यापलेले असल्यामुळे तुझी आता सुटका नाही. म्हणून हे बा विठ्ठला, मी माझ्या हृदयापासून, माझ्या जीवापासून तुला कधीच दूर करणार नाही. प्रश्न क्रमांक 3, काव्य सौंदर्य. ई. प्रस्तुत अभंगातून संत जनाबाईंच्या मनातील विठ्ठलाविषयीची कोणत्या भावना दिसून येतात हे सांगा. प्रस्तुत अभंगातून संत जनाबाई विठ्ठलाला मायबाप, प्रसंगी सखा समजणाऱ्या जनाबाईंनी विठ्ठलाशी अतिशय हृद्य असा प्रेमळ सुखसंवाद साधत आहेत. प्रस्तुत अभंगातून जनाबाईंची आर्त विठ्ठल भक्ती आणि आध्यात्मिक उन्नतीची उच्च कोटीची पातळी दिसून येते. यामुळेच की काय विठ्ठलाशी त्या हक्काने भांडणही करतात. प्रश्न क्रमांक 4, अभिव्यक्ती. मानवी जीवनातील निष्ठा, भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्त्व तुमच्या शब्दात सांगा. निष्ठा म्हणजे श्रद्धा, मग ती देवावर अथवा व्यक्तीवर असो. निष्ठा म्हणजे त्याच्या विचारांशी सहमत असणे. भक्ती म्हणजे प्रेमाने केलेली आळवणी. भक्ती ही स्वेच्छेने केली जाते. आपल्या आर्तमनाने ईश्वराशी केलेला संवाद म्हणजे भक्ती असं मला वाटतं. प्रयत्न म्हणजे परिश्रम, ज्यामुळे माणसाच्या मनातल्या इच्छा, स्वप्न पूर्ण होतात. ह्या तीनही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत.
या तिन्ही गोष्टींनी आपलं जीवन सुखकर व्हायला मदत होते. उपक्रम: महाराष्ट्रातील संत कवयित्रींची माहिती मिळवा. पहिल्या संत कवयित्री आहेत संत मुक्ताबाई. संत मुक्ताबाई या महाराष्ट्रातील संत व कवयित्री होत्या. ह्या मुक्ताई या नावानेही ओळखल्या जातात. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे मुक्ताबाईंचे थोरले भाऊ होते. संत मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे एकूण 42 अभंग प्रसिद्ध आहेत. या अभंगामध्ये त्यांनी दरवाजा बंद करून बसलेला आपला भाऊ ज्ञानेश्वर यांनी दरवाजाची ताटी उघडावी म्हणून विनवणी केली आहे. योगी चांगदेवांचा अहंकार छोट्याशा मुक्ताबाईचे अलौकिक ज्ञान बघून गळून गेला होता. त्यांनी मुक्ताबाईंना आपले गुरु मानले. मुक्ताबाईंनी ज्ञानबोध या ग्रंथाचेही लेखन केले आहे. मुक्ताबाईंच्या अभंगातून गुरुकृपेचे महात्म्य आलेले आहे. मुक्ताबाई म्हणतात, निवृत्तीनाथाने केलेल्या कृपेनेच आपण सावध झालो आहोत. मुक्ताबाई सावध करी निवृत्ती राज, हरी प्रेमे उमज एकतत्वे. निवृत्तीने दिली शक्ती, चित्त पावले विश्रांती. भास मावळला ठाई, सुखी झाली मुक्ताबाई. पुढच्या संत कवयित्री आहेत संत जनाबाई. परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरावरील गंगाखेड हे जनाबाईंचे गाव होय. त्यांच्या वडिलांनी जनाबाईंना नामदेवांचे वडील दामाशेठ शिंपी यांच्याकडे नोकरीसाठी पाठवले. तेव्हापासून त्या संत नामदेव यांच्या कुटुंबियातील एक घटक बनल्या. त्या स्वतःला नामियाची दासी म्हणवत असत. संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईंनीही विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता. दळिता कांडिता तुझं गाईन अनंता असे त्या म्हणत असत. संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थिक गुरु होते. श्री संत ज्ञानदेव, विसोबा खेचर, संत नामदेव, संत जनाबाई अशी त्यांची गुरु परंपरा आहे. विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा हा प्रसिद्ध अभंग जनाबाईंचाच आहे. त्यांना संत नामदेवांमुळे संत संग घडला होता. संत ज्ञानदेवांविषयीही त्यांचा भक्तिभाव अनन्यसाधारण होता. परलोकीचे तारू म्हणे माझा ज्ञानेश्वरू असे त्यांनी ज्ञानेश्वरांविषयी म्हटले आहे. गवऱ्या शेळण्या वेचताना, घरातील इतर कामं करत असताना त्या सतत देवाचे नामस्मरण करत असत. संत जनाबाईंच्या नावावर असलेले एकूण सुमारे 350 अभंग सकल संत गाथा या ग्रंथात मुद्रित झाले आहेत. आपल्या पुढच्या संत कवयित्री आहेत संत सोयराबाई. संत सोयराबाई या 14व्या शतकातील मराठी कवयित्री असून संत चोखामेळा यांच्या त्या पत्नी होत्या. सोयराबाईंनी बरेच अभंग लिहिले, पण केवळ 92 उपलब्ध आहेत. अत्यंत साधी, सोपी आणि रसाळ भाषा हे सोयराबाईंच्या अभंगांचे वैशिष्ट्य होय. त्या काळी सवर्ण लोक शूद्रांच्या सावलीचाही विटाळ मानत असत. संत सोयराबाई बंड करून उठतात व देवाशी वाद घालतात आणि देवाला विचारतात, देहात विटाळ असतो, मग देह कोणी निर्माण केला? सोयराबाईंना असा विश्वास होता की केवळ शरीर अपवित्र किंवा प्रदूषित असू शकते, परंतु आत्मा कधीही अशुद्ध नसतो. ज्ञानार्जन हे शुद्धच असते.
देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध. देहीचा विटाळ देहीच जन्मला, सोवळा तो झाला कवण धर्म. सोयराबाईंचा रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला, हा प्रसिद्ध अभंग आजही तेवढ्याच आवडीने ऐकला जातो. आणि तुम्हाला अजूनही संत कवयित्रींबद्दल माहिती पाहिजे असल्यास खाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. त्याबद्दल मी नक्कीच पुढचा व्हिडिओ बनवेन. आणि अजूनही DG डायरेक्शनला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा.